तुम्ही सरकारला घेऊन या 3 देवतांचा माझ्यावर प्रभाव आहे आणि त्याच्यातून मी घडणारे पुढे घडत जात आहे. त्यातलं एकाचं नाव म्हणजे स्नेही तांबेकरांनी घेतले, संत गाडगे महाराज, दुसरे साने गुरुजी आणि तिसरी महादेवता आहे बहिणाबाई चौधरी. या तिघांच्या त्याच्यातून मी अजून माझ्या जीवनाचं मार्गक्रमण करतोय आणि तो माझा बिंदू म्हणजे यशाचा आहे. त्याच्यामुळे आम्ही यशस्वी होतो ही माझी भावना आहे. आता हा कार्यक्रम इथे केलेला आहे म्हणजे मी इंटरव्ह्यू मुद्दा उल्लेख करेल की आज समाजात पाहतो, सांस्कृतिक क्षेत्रात पाहतोय, राष्ट्रीय क्षेत्रात पाहतोय, बौद्धिक क्षेत्रात पाहतो आपण. आपल्याला फोडाफोडीचं राजकारण दिसतं, पळवापळवीचं राजकारण दिसतं. त्यांचे हे कौतुकात माझ्या दृष्टीने का पाहिजे, माझं जे अवलोकन आहे यांच्या बाबतीत, माझ्या दृष्टीने यांनी जोडाजोडीचं राजकारण केलं, समाजकारण केलं, ते जोडाजोडीचं केलं. आणि तेव्हा कुठल्याही जोडाजोडीचं राजकारण म्हणजे समाजकारण करत असताना त्यांना होणारा त्रास सहन करत असताना त्याने कुठल्याही आधाराने रंग नाही वापरला. त्यामुळे ते आज यशस्वी झाले. ज्याची सहनशक्ती आहे, त्याच्याकडे कौशल्य आहे, तो पुढे जातो. काय त्रास देणार. ज्यावेळेला एखादं आपण काम करतो आणि एखादं काम करत त्या कामातून आपल्याला काय फायदा नाही आहे, आपण दुसऱ्यासाठी काम करत असताना जेव्हा आपल्याला टीका होते तेव्हा आपण बिनधास्त समजावं लागेल. टाळा पद्धत होती पुढे गणितात आम्ही शिकताना, गणित बरोबर आहे की चूक आहे ते टाळा पद्धत होती. तेव्हा आपण निर्भर समजायचं की आपल्याला फायदा नसताना जेव्हा आपल्याला टीका होते तेव्हा आपला मार्ग योग्य आहे आणि त्या पद्धतीने माणसाने ते जायला पाहिजे. या शाळेमध्ये आणखी बाई आता सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना विचारलं ते काय सांगायला कबूल नव्हत्या. हे थोडंसं फसवाफसवीचं थोडंसं त्यांनी समाजकारण आमच्यावर केल्यावर संबंध, घरचे संबंध असताना तेही बरोबर नाहीये, पण ते आम्ही दुरुस्ती करतो. शेवटी नातं आपुलकीचं असले गुणानुबंध जे टिकवायचे आहेत तर मग आपल्याला दुरुस्त केलं पाहिजे. फक्त एक गोष्ट म्हटलं, तुम्ही सर्वांना एक परत एकदा सांगतोय, जोपर्यंत संजय कांबळे आम्हाला सांगत नाही आमच्याकडे येऊ नका, तोपर्यंत आम्ही या शाळेत तिथे येणार. दाभोळे माध्यमिक शाळा किंवा ज्युनियर कॉलेज हे न राहता आमची इच्छा आहे. आम्ही इथे येण्याचं कारण काय, याच्यावर बराच मळबट होतो. ते मळबट दूर ते त्याने त्याच्या प्रयत्न दूर करण्याचा प्रयत्न केला, आम्ही थोडासा आमचा हातभार लावला, ते आता पुढे निवडत चाललंय. हे दाभोळे माध्यमिक केंद्र इथे विज्ञान कक्ष ओपन केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. माझी इच्छा या पंचक्रोशीमध्ये ती विज्ञान चळवळ म्हणून त्यांनी चालू करावी. त्याचा आम्ही पाठपुरावा करतो. दुसरी गोष्ट आहे की दर 2 महिन्याने आम्हाला तुम्ही एक काम करावं की मुलांचा व्हिडिओ, मुलं मुली ते प्रयोग करतायत आणि ते समोर त्यांना समजावून सांगितलं, हा व्हिडिओ आम्हाला 2 महिन्याने एक पाठवा. आणि इथल्या प्रत्येक केंद्रातल्या ज्या शाळा आहेत त्यांना ते तुम्हाला साहित्य तो वापरायला द्या. त्याच्यामुळे काय तुमची उद्या जी 12वी 11वी 10वी 11वी 12वी आहे, हा जो राजमार्ग आहे ना, तो राजमार्गाचा प्रवाह जरा मोकळा होईल आणि ते आता टिकणं आवश्यक आहे. 159 माध्यमिक शाळा रत्नागिरीमध्ये बंद झालेले आहेत. 267 शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. 125 लिपिक आणि सेवक हे अतिरिक्त झालेले आहेत. आता शासनाचा जो जी आर निघालेला आहे यावर्षी शिक्षण म्हणजे ग्रामीण भागातील मुलींची शिक्षणाची आभाळ होऊ नये म्हणून आम्ही 20ची मर्यादा ठेवली. हे फसवं राजकारण आहे, हे हळूहळू त्यांना बंदच करायचं आहे. तर त्याच्यामुळे आपण त्या वादात पुढच्या वादात आपण कसं आपले स्थान इथे मजबूत राहील ते मजबूत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आम्ही तुमच्या बरोबर कायम राहू आणि ते तुम्ही सर्व मुलांना एक महिन्यातून एक कुठल्या तरी शाळेला बोलवा, विज्ञान कक्ष वापरायला द्या आणि त्याला माहिती द्या. म्हणजे त्यांना ती आवड होईल, मुलांचा ओढा कल इकडे विज्ञानाकडे कल वाढेल आणि कुठले आणखी वास्तू उभारण्यापेक्षा हे विज्ञान केंद्र पुढचं तुमचं भविष्य घडवतील आणि ते तुमचा आधार ठरतील. बाकी कोण तुमचा आधार ठरणार नाही. तर हे एवढे जास्त मी थोडंसं बोललोय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि ह्या तांबळे मॅडम सेवानिवृत्त होत आहेत. बरेचसे 20-22 वर्षात नको तेवढे स्नेहाचे ऋणानुबंध जमले आणि नात्याची वीट प्रत्येक वर्षाची विणत घट्ट झाली. म्हणजे कोणा दुश्मनाला वाटले की आपण दाभोळे हायस्कूलच्या विण्यामध्ये आपण काही तोडफोड करावी तर जमण्यासारखं नाही, इतकी ती घट्ट झालेली कामं. तर तुम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि आम्हाला सहकार्य करा आणि तुम्ही इथे येऊन
तुमच्या या माऊलीची सेवा करायला आम्हाला देतात, त्याबद्दल मी तुमच्या संस्थेचे आणि इतर सर्व शिक्षक वर्गाचे ग्रामस्थांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आम्ही इथे देण्यासाठी येतच नाहीये, ह्या माऊलीच्या चरणी अर्पण करण्यासाठी देणारे आम्ही तुमच्यासारखेच आहे. उद्या आम्ही कुठे जातो, आम्ही तिथे बाहेर बसलेलो असतो, दुसरा कोणतरी काहीतरी व्यासपीठावर असेल, पण आम्ही तुमच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला तिथे चरणावर देवाच्या चरणी जसे फूल अर्पण करतात तसंही काय असेल ते तुमच्या चरणी अर्पण करण्यासाठी इथे येतो. तुमच्या चेहऱ्यावरचंही समाधान आहे ते आम्हाला 1 वर्षाची ऊर्जा देऊन जातं आणि त्याच्यामुळे आम्ही नवीन स्फूर्ती घेतो. तर ह्या मॅडम सेवानिवृत्त होत आहेत, त्यांनी जे योगदान सुरुवातीपासून घडतं त्याच्यात जे योगदान दिलेलं आहे त्यामुळे त्या खरोखर गौरवास पात्र आहेत. आमच्या मनाने ते आहेत, त्यांच्या संस्थेच्या मनाने असेल पण आमच्या मनाने आहेत. की भावकीचं नातं म्हणा की आणखीन काय म्हणा, बैठ म्हणा, पण ते त्या पद्धतीने आम्ही ऋणानुबंध होत आहेत. तर त्यांचं आम्ही सेवानिवृत्त होत आहेत त्या ऑक्टोबरला होत आहे, ही माहिती घेतल्यानंतर त्या ऑक्टोबरला होते, तर त्यावेळेला आम्ही नसणार, पण ती तारीख टाकून आम्ही त्यांना इथे गौरवपत्राने त्यांचा सन्मान करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा म्हणून सांगतो. मी नंतर भाषण करतो. त्याचं वाचन करण्यासाठी मी देणार वाचायला नको. लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष म्हणून गौरवपत्र तस्मै श्री गुरवे नमः. श्रीमती चित्रा बाजीराव कांबळे. व्यवसाय म्हणून स्वीकारलेल्या जीवनशैलीचा भाग म्हणून हाती घेतलेल्या चिमणीचे घाव घालता घालता सहजपणे एखादी सोज्वळ मूर्ती हातून साकारावी आणि व्यवसायाचे परिवर्तन व्रतामध्ये व्हावे, त्याप्रमाणे तुम्ही अंगीकारलेल्या शिक्षकी पेशाचे परिवर्तन शिल्पकारात झाले आहे. हा पेशा नाही, ही जीवनशैलीही नाही, तर हे एक व्रत आहे आणि तुम्ही ते डोळसपणे स्वीकारलेले असल्याने एक एक मूर्ती घडविण्याचे पुण्यकर्म आपल्या हातून घडते आहे. तुमच्या या व्रतस्थ जीवनशैलीत सुसंस्कारित, सुशिक्षित, सुमनांची सृजनशक्ती आहे. याचा अनुभव हजारो वर्षापासूनच्या पिढ्या अखंडपणे घेत असल्यामुळेच मातृ पितृ देवतेसोबत गुरुदेवतेलाही मनामनात पूज्य स्थान आहे. आपण त्या गुरु परंपरेचे नव्या युगाचे वारस आहात. संस्कृती आणि शिक्षणाचा सुंदर मिलाप असलेली मानवी शिल्पे घडविण्याच्या तुमच्या व्रतस्थ कर्तव्य भावनेस विनम्र प्रणाम करून कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता हे मानपत्र आपणास आदरपूर्वक प्रदान करीत आहोत. मधुकर पवार सरचिटणीस. आम्हाला जिल्हा परिषद पुरस्कार मिळाला आम्ही दिल्यानंतर कसं आहे त्याचं कौतुक उत्कृष्ट मंडळाच्या वतीनं मंडळाच्या वतीनं मान होतं. त्यांनी गाजवलं या विद्यालयामध्ये कर्तृत्व, खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे फार मोठं आहे दातृत्व आणि सर्व संपन्न असं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या कामणीनं खऱ्या अर्थानं त्यांचं सासरे माझ्या गावच्या कडे ते आमचे मोठी दादा आमचे कशाला आंबोली माझं गाव पुढे शाळेत पडत आहे आणि ते इकडे वेगळं नातं आहे आणि असं असताना इथे या ठिकाणी या जन्मामध्ये या भूमीमध्ये एवढं कर्तृत्व करणं फार साधी गोष्ट नाही आणि म्हणून जोरदार राहिले आपल्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण निश्चित असं म्हणू की आपल्याकडे भागवी शतायुषी भागवी दीर्घायुषी या सुंदर सुगीच्या आजच्या सुंदर दिवशी अशा आनंदाने मॅडमचं आधीच अशा प्रकारचं कौतुक केलं जाते. मला देखील जिल्हा परिषद पुरस्कार मिळाला 2019-20 ला, तो मंडळानं आधीच त्यात अति गौरव केला, कारण अच्छे जोहरी कोई अच्छी की पहचान होती है अशा प्रकारचे या मंडळाचे दृष्टी आहे. तुम्ही विचार लक्षात घ्या,
म्हणजे मंडळाचं दिसन फार मोठं वेगळं आहे आणि म्हणजे सुंदर मान पुतळा किंवा सुंदर सन्मान काही महिला भगिनी अशा प्रकारचं मान पुतळा आपण किती मंडळाच्या 40 महिला भगिनीचा सन्मान केला गेला अखंड तालुक्यामध्ये आणि म्हणून आजचा मान आदरणीय आमच्या कांबळे मॅडमचा आहे आणि मॅडम तुमच्या या कार्यकर्तृत्वाला सलाम आहे. जे काम केलं हे फार अप्रतिम काम केलंय आणि म्हणून त्याच्या कामाचं कौतुक आहे की त्याच्या कामाकडे पाहिलं तर आपण मित्र समोर उभी कांबळे मॅडम ताटुकी माना उंच अभिनंदन कांबळे मॅडमच्या या शैक्षणिक कार्याला नांदा सर्वेश्वर तालुक्याचा मानाचा मुद्दा आणि भारत मला दुसरं सत्र आहे आपण या नात्यातून आणि या भगिनीच्या पाठीमागे आदरणीय आमचे संजय दादा एक भावाप्रमाणे एवढे मधुर अशा प्रकारचं त्याचं पाठीराखे आहे आणि म्हणून मॅडम अशा प्रकारचं कार्य प्रणाली फार सुंदर आहे. कुटुंब सुंदर आहे, वापरलेली सुंदर आहे आणि चांगलं काम या माध्यमातून झालेलं आहे. त्या कांबळे मॅडमचं दांडागापूर संघर्ष गाव उत्कर्ष मंडळाच्या वतीनं सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा. हे सेवापूर्ती शासकीय असणार वाचल्या पण खऱ्या अर्थानं त्यांचं तन मन धन याच इथे राहणार आहे आणि ते एवढं काम केलंय. आता वाटतं आपल्याला सेवांत होत पण ज्या वेळेला नोकरीला लागले त्यावेळेला परिस्थिती फार वेगळी होती. पगार पाणी वेगळं जमिनीवर अशी अवस्था होती. अशा परिस्थितीमध्ये गप झाला आणि म्हणून या गोष्टी पदावर पोहोचले. दोघे एकमेकांचे साथी आहेत. या सुरू झाल्यापासून या इथे आहेत. त्या दोघांनी दोन चोकून त्यांना माईचं नाव असं आमच्यासारखं लोक त्यांना अर्पण करायचं. दोन भाव दोन्ही भावले काय मॅडम निश्चित कमी आहे. इकडे आमची खुद्द संजय दादा इकडे आमची दत्ता दादा नावामध्ये संजय नाव फार वेगळा नावावर वेगळा असेल. इकडे प्रोफेसर दत्ता म्हणजे दत्ता साहेब आणि मॅडम देखील या ठिकाणी कौतुक वेगळा जो काय मॅडम वेगळा सेवापूर्तीचा विभागाचा सन्मान आहे. गेली कित्येक वर्ष नोकरी किती वर्ष केली किमान 30 वर्ष आहे आणि म्हणून आपल्या या संस्कृतीची देण म्हणून त्याचं वोटिंग करून असा आणि तुम्ही सर्व महिला वर्ग त्यांचे सहकारी दिले आपल्या बाळावरती आमच्या कर्मचारी मॅडम असतील आमच्या या अन्य महिला भगिनी असतील आपल्या सर्वांच्या सहकार्याने मॅडमने हा शिक्षण प्रवास एक चांगल्या प्रकारे पुढे नेला आहे. एवढं सुंदर व्यक्तिमत्व आणि कांबळे मॅडम यांचं नांदागाव संघर्ष तालुका उत्कर्ष मंडळाच्या वतीनं आहे या ठिकाणी सेवापूर्तीचा एक कौटुंबिक सोहळा 29 तारखेला या ठिकाणी येणार पण माझ्या आपल्या मंडळाला अशा प्रकारची संधी या ठिकाणी दिली आहे. एक सुंदर सोहळा या माध्यमातून या ठिकाणी जमलेला आहे. ज्या भूमीमध्ये जेवढे अर्पण केलं त्या भूमीमध्ये तुला हा एक चांगला सोहळा केलेल्या कार्याचे सुंदर बोल या कामेंद्रनाथच्या या नांदागाव उत्कर्ष मंडळाच्या वतीनं आपल्या सदीच्या आपण काय या ठिकाणी कष्ट सहन केले आहे त्याची